नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल. आणि त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 49. पहिलं वाक्य बघूया. कृपया नाव आणि पत्ता सांगा. कृपया नाव आणि पत्ता सांगा. वाक्य आहे ना, नेम अँड ॲड्रेस प्लीज. नेम अँड ॲड्रेस प्लीज. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, हळू आणि स्पष्टपणे बोला. हळू आणि स्पष्टपणे बोला. वाक्य आहे ना, स्पीक स्लोली अँड क्लिअरली. स्पीक स्लोली अँड क्लिअरली. स्लोली म्हणजे हळू बोला, अँड क्लिअरली म्हणजे स्पष्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू. या आणि आत्ता मला भेटा. या आणि आत्ता मला भेटा. वाक्य आहे ना, कम अँड सी मी राईट नाव. कम अँड सी मी राईट नाव. त्याच्यानंतर चौथं वाक्य, श्वास घ्या आणि धरा. श्वास घ्या आणि धरा. वाक्य ना, टेक अ ब्रेथ अँड होल्ड इट. टेक अ ब्रेथ अँड होल्ड इट. श्वास म्हणजे ब्रेथ आणि धरणे म्हणजे होल्ड इट करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, इथे या आणि आमच्यात सामील व्हा. इथे या आणि आमच्यात सामील व्हा. वाक्य ना, कम ओव्हर हिअर अँड जॉईन अस. कम ओव्हर हिअर अँड जॉईन अस. जॉईन म्हणजे सामील, अस म्हणजे आमच्यामध्ये सामील व्हा. त्याच्यानंतर सहावं वाक्य, तिथे छान आणि मस्त होते. तिथे छान आणि मस्त होते. वाक्य ना, इट वॉज नाईस अँड कूल देअर. इट वॉज नाईस अँड कूल देअर. त्याच्यानंतर सातवं वाक्य, शांत रहा आणि सर्वोत्तम प्रयत्न करा. शांत रहा आणि सर्वोत्तम प्रयत्न करा. वाक्य ना, स्टे काम अँड डू युअर बेस्ट. स्टे काम अँड डू युअर बेस्ट. त्याच्यानंतर आठवं वाक्य, तू आणि मी एकाच वयाचे आहोत. तू आणि मी एकाच वयाचे आहोत. वाक्य ना, यू अँड आय आर द सेम एज. यू अँड आय आर द सेम एज. इथे लक्षात घ्या, आय नंतर आर कशाला आलं आहे तर लक्षात घ्या, त्यामध्ये ते यू आहे, तू आहे आणि मी आहे, म्हणून आर आलेलं आहे. यू अँड आय आर द सेम एज असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नववं वाक्य, मी दाढी आणि केस कापले. मी दाढी आणि केस कापले. वाक्य आहे ना, आय गॉट अ शेव अँड अ हेअर कट. आय गॉट अ शेव अँड अ हेअर कट. त्याच्यानंतर 10वं वाक्य, सतीश हे शिक्षक आणि कादंबरीकार आहेत. सतीश हे शिक्षक आणि कादंबरीकार आहेत, म्हणजे शिक्षकही आहेत आणि कादंबरीकारही आहेत. वाक्य कसं आहे ना, सतीश इज अ टीचर अँड नॉव्हेलिस्ट. सतीश इज अ टीचर अँड नॉव्हेलिस्ट. कादंबरीकार म्हणजे नॉव्हेलिस्ट. कादंबरीला आपण नॉव्हेल म्हणतो ना, त्याचप्रमाणे कादंबरीकारला नॉव्हेलिस्ट म्हणतात. म्हणून आलेलं आहे सतीश इज अ टीचर. टीचर म्हणजे शिक्षक अँड नॉव्हेलिस्ट. नेक्स्ट, लीना रात्रंदिवस काम करते. लीना रात्रंदिवस काम करते. वाक्य आहे ना, लीना इज वर्किंग नाईट अँड डे. लीना इज वर्किंग नाईट अँड डे. त्याच्यानंतर 12वं वाक्य, आम्ही तिथे बस आणि ट्रेनने गेलो. आम्ही तिथे बस आणि ट्रेनने गेलो. वाक्य आहे ना, वी वेंट देअर बाय बस अँड ट्रेन. वी वेंट देअर बाय बस अँड ट्रेन. वेंट म्हणजे गेलो, कारण भूतकाळ आहे ना, म्हणून वेंट आलेलं आहे. गोचं दुसरं रूप वेंट आलेलं आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य, ती आज रात्री येऊन आपल्याला भेटू शकते. ती आज रात्री येऊन आपल्याला भेटू शकते. वाक्य ना, शी मे कम अँड सी अस टुनाईट.
शी मे कम अँड सी अस टुनाईट. टुनाईट म्हणजे आज रात्री. त्याच्यानंतर 14वं वाक्य. त्याने धूम्रपान आणि मद्यपान करणे बंद केले. त्याने धूम्रपान आणि मद्यपान करणे बंद केले म्हणजे बंद केले, स्टॉप्ड केलं. म्हणून ही स्टॉप्ड स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. ही स्टॉप्ड स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान लक्षात घ्या, अँड मद्यपान म्हणजे ड्रिंकिंग आलेलं आहे. म्हणून वाक्य कसं झालं आहे, ही स्टॉप्ड स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. त्याच्यानंतर 15वं वाक्य. तिचा आवाज मऊ म्हणजे मृदू आणि स्पष्ट आहे. तिचा आवाज मऊ, मृदू आणि स्पष्ट आहे. वाक्य आहे ना, शी हॅज अ सॉफ्ट अँड क्लिअर व्हॉईस. शी हॅज अ सॉफ्ट अँड क्लिअर व्हॉईस. सॉफ्ट म्हणजे मऊ, मृदू, अँड क्लिअर म्हणजे स्पष्ट आहे, अँड व्हॉईस म्हणजे आवाज. शी हॅज अ सॉफ्ट अँड क्लिअर व्हॉईस. त्याच्यानंतर 16वं वाक्य. सर्व झाडांना पाणी आणि प्रकाशाची गरज असते. सर्व झाडांना पाणी आणि प्रकाशाची गरज असते. आता सर्व झाडे म्हणजे ऑल प्लांट्स आले. लक्षात घ्या, ऑल प्लांट्स नीड. नीड म्हणजे गरज असते. ऑल प्लांट्स नीड वॉटर अँड लाईट. ऑल प्लांट्स नीड वॉटर अँड लाईट. वॉटर म्हणजे पाणी, अँड लाईट मीन प्रकाश. म्हणून वाक्य आहे ऑल प्लांट्स नीड्स वॉटर अँड लाईट. त्याच्यानंतर 17वं वाक्य. नॉब फिरवा आणि दार उघडा. नॉब फिरवा आणि दार उघडा. वाक्य आहे ना, टर्न दी नॉब अँड ओपन दी डोर. टर्न दी नॉब अँड ओपन दी डोर. टर्न म्हणजे फिरवा, नॉब हे नॉब दिलेलं आहे, आणि दार उघडा म्हणजे ओपन दी डोर. त्याच्यानंतर 18वं वाक्य. दागिने आणि रोख रक्कम गायब आहे. दागिने आणि रोख रक्कम गायब आहे. आता दागिने म्हणजे ज्वेलरी, आणि रोख रक्कम म्हणजे सम कॅश. काही रक्कम आहे, रोख रक्कम, काही रोख रक्कम गायब आहे, आणि आर मिसिंग आहे. मिसिंग म्हणजे गायब. म्हणजे काय, ज्वेलरी अँड सम कॅश आर मिसिंग. ज्वेलरी अँड सम कॅश आर मिसिंग. त्याच्यानंतर 19वं वाक्य. ते अधिक जोरात होत होते. ते अधिक जोरात होत होते. वाक्य आहे ना, इट वॉज गेटिंग लाउडर अँड लाउडर. इट वॉज गेटिंग लाउडर अँड लाउडर. लाउडर अँड लाउडर म्हणजे अधिक जोरात, असं करून दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर 20वं वाक्य. आम्ही गाडीच्या मागे आलो आणि गाडी ढकलली. आम्ही गाडीच्या मागे आलो आणि गाडी ढकलली. वाक्य आहे ना, वी गॉट बिहाइंड द कार अँड पुश्ड. वी गॉट बिहाइंड द कार अँड पुश्ड. बिहाइंड द कार म्हणजे बिहाइंड म्हणजे गाडीच्या मागे आलो, अँड पुश मीन्स ढकलले. नेक्स्ट 21वं वाक्य बघा. तिने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला नोकरी मिळाली. तिने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला नोकरी मिळाली. वाक्य आहे ना, शी अप्लाइड फॉर द शी अप्लाइड फॉर द जॉब अँड गॉट इट. शी अप्लाइड. अप्लाइड म्हणजे काय केलं, नोकरीसाठी अर्ज केला, अँड गॉट इट. गॉट इट म्हणजे मिळाली. त्याच्यानंतर 22वं वाक्य. दीर्घ श्वास घ्या आणि आराम करा. दीर्घ श्वास घ्या आणि आराम करा. वाक्य आहे ना, टेक अ डीप ब्रेथ अँड देन रिलॅक्स. टेक अ डीप ब्रेथ. डीप ब्रेथ म्हणजे दीर्घ श्वास, अँड देन रिलॅक्स. रिलॅक्स मीन्स आराम करा. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वं वाक्य बघूया. मला ताप आहे आणि मला सर्वत्र दुखत आहे. मला ताप आहे आणि मला सर्वत्र दुखत आहे. वाक्य आहे ना, आय हॅव अ फीवर अँड आय एच ऑल ओव्हर. आय हॅव अ फीवर अँड आय एच ऑल ओव्हर. फीवर असणे म्हणजे ताप येणे, ताप आलेला आहे, आणि एच म्हणजे दुखद असणे, दुखद आहे. सर्वत्र म्हणजे ऑल ओव्हर, पूर्ण बॉडीजमध्ये मला पेन होत आहे, दुखद आहे, आच होत आहे, असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं. ती नर्स परिचारिका खूप दयाळू आणि सभ्य आहे. ती नर्स म्हणजेच परिचारिका खूप दयाळू आणि सभ्य आहे. वाक्य आहे ना, दॅट नर्स इज व्हेरी काइंड अँड पोलाईट. दॅट नर्स इज व्हेरी काइंड अँड पोलाईट. पोलाईट म्हणजे सभ्य आहे, ते व्हेरी काइंड म्हणजे खूप दयाळू आहे असं. आणि त्याच्यानंतर 25वं वाक्य, शेवटचं वाक्य.
तिने खूप अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने खूप अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झाली. वाक्य आहे ना, शी स्टडीड हार्ड अँड पास दी टेस्ट. शी स्टडीड हार्ड. स्टडीड हार्ड म्हणजे खूप अभ्यास केला. अँड पास द टेस्ट म्हणजे उत्तीर्ण झाली. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत. वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील किती महत्त्वाची आहे ती. त्यामुळे व्यवस्थित करा. कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे त्याचा सराव करा. कारण डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण बोलताना वगैरे ती आपण इझिली यूज करू शकतो आणि ती आपल्याला इंग्रजी बोलताना वापरावी लागतातच. त्याच्यामुळे इग्नोर करू नका. व्यवस्थित करा. कशी बनवली आहे, स्ट्रक्चर काय आहे, कसं आहे ते लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. तिथे पण तुम्हाला हेल्प्स होऊ शकते आमची. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत नवीन वाक्य घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.